जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिना जो आहे तो संपलेला आहे आणि त्याबरोबरच 2024-25 हे काही आर्थिक वर्ष आहे हे सुद्धा संपलेलं आहे। एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून 2025-26 या आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली आहे। मार्च एंडमध्ये जे काही प्रेशर असते, जे काही महत्त्वाचे कामं असतात, या कामं जवळपास पूर्ण विभागाने महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून घेतलेले आहेत आणि ते पूर्वत्वाकडे वळालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं किंवा वर्षाच्या शेवटचं जे काही पेंडिंग कामं आहेत हे करणं, त्यांचा हा जो काही लोड आहे हा बराचसा लोड त्यांच्या डोक्यावरून कमी झालेला आहे आणि आता एप्रिल महिन्याच्या नंतर नवीन आर्थिक वर्षामध्ये लवकरच जाहिरातींना उधाण येणार आहे। खूप साऱ्या ज्या जाहिराती आहेत या येऊन धडकणार आहेत। त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, त्याच्यानंतर DMER असेल, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग, त्याचबरोबर महानगरपालिका असतील, नगररचना विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, गृह विभाग असेल, या सगळ्या विभागांमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होणार आहेत। आरोग्य विभागाचा आणि DMER औषधी द्रव्य वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य हा काही जो विभाग आहे, या विभागाद्वारे गट क संवर्गातील खूप साऱ्या पदांवरती पदभरती जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते। लवकरात लवकर होणार तर आहेच, पण होऊ शकते म्हणतोय म्हणजे लवकरच होऊ शकते। लवकरच म्हणजे या महिन्यामध्ये सुद्धा कोणत्याही क्षणी पदभरती येऊन धडकू शकते। विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी थोडीशी तुम्हाला माहिती देतो। सार्वजनिक आरोग्य विभाग हा जो विभाग आहे, या विभागामध्ये तुम्हाला सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंट्सला 6 महिन्याचं रिलॅक्सेशन दिलं जातं। तुम्ही 6 महिन्यापर्यंत जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही आहेत ते 6 महिन्यापर्यंतच्या काळामध्ये तिथं अवेलेबल करून देऊ शकता। DMER तुम्हाला वेळ देत नाही। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो काही विभाग आहे, या विभागामध्ये मात्र तुमचं ज्या दिवशी कागदपत्र पडताळणी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्याच दिवशी तुम्हाला तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर असणं गरजेचं असतं। एकही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सरळ सरळ नॉट इलिजिबल केल्या जातं। तुम्ही अभ्यास करून तुमचं सिलेक्शन होऊन तुमचं चांगले मार्क पडून काहीच कामाला येत नाहीत, तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट्स कमी असेल तर तुम्हाला ती संधी गमवावी लागते आणि त्या पोस्टपासून वंचित राहावं लागतं। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, DMER जो विभाग आहे त्या विभागामध्ये कोणत्या पदांसाठी कोणते कागदपत्र लागतात, कोणतं क्वालिफिकेशन लागतं आणि काय अभ्यासक्रम आहे, ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपण एक नवीन सिरीजला सुरुवात करणार आहोत। आरोग्य विभागामध्ये सुद्धा क्वालिफिकेशन काय आहे, त्यानंतर तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंट्सला 6 महिन्यापर्यंतचा वेळ दिला जातो, त्याचबरोबर त्याची शैक्षणिक अर्हता काय असते, पात्रता काय असते, सिलेक्शन कसं असते, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत। रोज सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जे काही DMER आहे यांच्यामध्ये नेमकं फरक काय आहे, बरेच विद्यार्थी आहेत त्यांना अजून फरकच माहीत नाहीये। पद सेम असतात, पे स्केल सेम असतो, सगळ्या गोष्टी सेम आहेत, मग हे पद वेगवेगळे डिपार्टमेंट का भरून घेतात याविषयी सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाहीये। दोन्हीपैकी चांगलं डिपार्टमेंट कोणतं आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा आहेत, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला DMER मध्ये गट क संवर्गातील आणि गट ड संवर्गातील कोणते कोणते पद आहेत, किती पदांवर पदभरती येऊ शकते याविषयी माहिती देणार आहे। आपण प्रत्येक टॉपिकवर सेपरेट व्हिडिओ घेऊ, जेवढे विद्यार्थी बघतील तेवढे बघतील। आपली एकच धोरणा आहे की जितके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाहावं किंवा त्याच्यातून काहीतरी इन्कम व्हावी असं आपली बिलकुल अपेक्षा नाहीये। जितक्या काही विद्यार्थ्यांनी पाहिलं आहे त्यापैकी 1-2 विद्यार्थ्यांचा जरी हा व्हिडिओ कामाला येईल मी बनवलेला,
किंवा त्याच्यातून त्यांना काहीतरी शिकण्यासारखं मिळेल आणि पुढं काय करायचं आहे हा रस्ता रिकामा होईल किंवा त्यांना एक मार्ग मिळेल, तरीही या व्हिडिओ जो बनवतोय आपण किंवा हे जे सिरीज स्टार्ट करतोय याचा फायदा झाला आपण असं गृहीत धरणार आहोत. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की पदभरती येणार नाहीये, पण विद्यार्थी मित्रांनो, पदभरती येईल न येईल काढणं हे काम असतं गव्हर्नमेंटचं. पण विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणं आपल्या हातात आहे, अभ्यास करायचं काम आपलं आहे. गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटमध्ये आज वॅकन्सी येणार, उद्या येणार, आज येणार, उद्या येणार, अशाच गोष्टीमध्ये महिने नाही तर वर्ष निघून जात असतात. त्यामुळं आपल्याला बिलकुल डिमोटिवेट व्हायचं नाहीये. तुम्हाला मोटिवेशन घेत राहायचं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती कधीही तुम्हाला मोटिवेशनला काहीच कमतरता पडणार नाहीये. तुम्ही मोटिवेशन कमी होत असेल, तुमचं अभ्यासाहून दुर्लक्ष होत असेल तर डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं पर्सनल टेलिग्राम ID आहे, तिथं जाऊन तुम्ही मला माहिती विचारून घेऊ शकता. तुमचा कशाही पद्धतीचा काहीही डाऊट असेल तर मी नक्की सॉल्व करेल, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल. तर बघा, खूप साऱ्या वॅकन्सी आहेत, 100% येणारच आहेत. वॅकन्सी येतील तेव्हा येतील, पण आज जर वॅकन्सी आल्या तर तुम्ही आज जरी तुम्हाला झोपेतून उठवून तुमचा पेपर घेतला तरीही तुम्हाला त्यामध्ये पोस्ट काढता येईल अशा पद्धतीची तुमची तयारी असणं गरजेचं आहे. खूप सारे पदं येणार आहेत. या गोष्टी सोडून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगतो बघा. DMER जो काही विभाग आहे या विभागामध्ये आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण तुम्हाला दोन्हीची एक आयडिया देऊन टाकतो मी. बघा, हे आहे DMER मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अतिविशेष रुग्णालय जे आहेत ते 4 तयार झालेले आहेत. या 4 मध्ये जवळपास एकूण 1207 पदांसाठी पदभरती होणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी पद बघा, हे जे आहे ते नियमित आणि बाह्य स्रोताद्वारे सगळ्यांचं कॅल्क्युलेशन मिळून आहे. गट ड चे यामध्ये बघा एकही नियमित पद नाहीये, डायरेक्ट 3ऱ्या टप्प्यामध्ये भरून घेतले जात आहेत. आणि जे काही गट क आहे, या गट क मध्ये बघा एकूण जे पद आहेत ते 492 पद नियमित पद्धतीनं भरून घेतले जाणार आहेत. यामध्ये बघा 492 म्हणजे ऑलमोस्ट जवळपास 500 पद आपण कन्सिडर करू त्यांचे. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास मेडिकल कॉलेजेस झालेले आहेत, त्याची सुद्धा मी तुम्हाला या PDF मध्ये माहिती दिलेली आहे. पालघर, वाशिम, वर्धा, अमरावती, गडचिरोली, त्याचबरोबर हिंगोली, ठाणे, जालना, बुलढाणा आणि भंडारा या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज झालेले आहेत. त्यानंतर आता नवीन मुंबई, त्याचबरोबर नाशिकचं सुद्धा एक नवीन मेडिकल कॉलेजचा GR आलेला आहे. या सगळ्यांमध्ये जवळपास 10-11 मेडिकल कॉलेज आहेत. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये एकूण नियमित पद जे आहेत ते 520 भरून घेतले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास नवीन 10-11 मेडिकल कॉलेज, अतिविशेष रुग्णालय वगैरे म्हणलं तर 12 जरी कन्सिडर केलं तर 6000 पदभरती ही. आणि त्यानंतर 2023 नंतर जे काही पद रिक्त झालेले आहेत ते पद किंवा 2023ची जी पदभरती होती या पदभरतीनंतर लगेचच DHS ची पदभरती झालेली आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी DMER सोडून DHS जॉईन केले, DHS सोडून DMER जॉईन केलेला आहे. भरती या एका पाठोपाठ आल्यामुळं दोन्ही डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा जागा रिक्त आहेत. त्या जागा, नव्याने निर्माण झालेल्या जागा आणि पदोन्नतीमुळे जे काही रिक्त झालेल्या जागा आहेत या सगळ्याच जागांवरती ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी एकच जाहिरात येणार आहे. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की एका जिल्ह्यासाठी येणार आहे का, किंवा मग नाशिकचा GR आला तर फक्त नाशिकसाठीच येणार आहे का. असं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. DMER ची पदभरती असो का सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती असो, पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच जाहिरात येऊन धडकणार आहे. महानगरपालिकेसारखं प्रत्येक महानगरपालिकेची वेगळी जशी जाहिरात येत असते तशा पद्धतीनं DMER आणि DHS ची पदभरती येणार नाहीये. मेगा भरती होणार आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी. एकच भरती DMER ची एकच आणि DHS ची एकच प्रसिद्ध होणार आहे, जशी 2023 मध्ये दोन्ही झालेले आहेत. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही बिलॉंग करत असाल तर फॉर्म भरू शकणार आहात. तुम्ही महाराष्ट्रातून
कोणत्याही जिल्ह्यातून असाल तरी फॉर्म भरू शकता आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते. आपण बेसिक गोष्टी यामध्ये पाहिलेल्या आहेत. फुल डिटेल्समध्ये प्रत्येक एका विषयावर आपण पूर्ण व्हिडिओ घेणार आहोत. उद्यापासून मी रोज संध्याकाळी 6 किंवा 7, आता वेळ फिक्स सांगता येत नाही, थोडंसं काम वगैरेमध्ये काहीतरी येत असतं मला, वेळ फिक्स सांगता येत नाही, पण मी रोज संध्याकाळी DMR आणि DHS या दोनच पदभरती गट क आणि गट ड हे जे काही पदं आहेत या पदांविषयी, कॉलेजेस किती पदं येऊ शकतात, वयोमर्यादा असे म्हणजे जेवढे काही डाऊट्स आहेत तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्ही कमेंट्स केलेला टॉपिकवरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यासारखा असेल तर त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर सगळ्याच विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही त्या माहिती तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ही माहिती मिळावी त्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचं सुद्धा सिलेक्शन नक्की होईल. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. डिस्क्रिप्शनमध्ये माझी इन्स्टा आय डी आहे, तिथं जाऊन विचारा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी PDF जे असतात, जे नवीन पदभरती येत असतात सगळ्यांच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.